जय हिंद जय महाराष्ट्र बोलवीक मी ॲडव्होकेट शैलेश गुरव पुन्हा प्रत्यक्ष तुमच्या भेटीसाठी. आणि आज आहोत आपण एक लॉन्चरमध्ये. हे लॉन्चर म्हणण्यापेक्षा म्हणजे ही एक फेरी बोट आहे. आणि हा फेरी बोट जे आहे ही फेरी बोट आम्ही तवसा या ठिकाणापासून घेतलेली आहे आणि ती चालली जयगडला. तर जयगडला जेव्हा आम्ही जाणार आहे तर रात्रीचा जो फेरी बोटमधला जो प्रवास आहे ज्याच्यामध्ये काही गाड्या वगैरे आहेत, जसं की मी मागचा जो व्हिडिओ लोड केला होता त्या व्हिडिओमध्ये दुपारच्या फेरी बोटमध्ये बसल्यानंतरचा जो काही फील आहे, जो काही थ्रिल आहे तो मी सगळा दाखवला होता. तसंच संध्याकाळी बसल्यानंतरनं जो काही फील आहे तो मी तुम्हाला दाखवतो. ही जी खाडी आहे, खाडी म्हणूयात आपण, समुद्र नाही, ही जी खाडी आहेत या खाडीमध्ये ही कसे जाते ते आपण प्रत्यक्षात पाहून घेऊया. बघा जवळपास मला गाड्या वगैरे आहेत. गाडी वरती जी आहे ना वरती भरपूर लोक बसलेले हे लावलेले आहेत. पुढे ना. तर आता माझ्याबरोबर आहेत राघवी. आणि राघवी, तुला कसं वाटते आता? मस्त वाटते. कसं वाटते पाण्यामध्ये? म्हणजे पाणी खूप छान आहे. कदाचित तो जो मशीनचा आवाज आहे त्यामुळे आम्ही जे बोलतोय ते तुम्हाला ऐकायला येणार नाही, परंतु जो पाण्याचा जो आवाज आहे तो अत्यंत खूप छान आहे. आणि ही जी मशिनरी खूप मोठ्या प्रमाणात ती मशिनरी वापरलेली गेलेली आहे, तो दाखवले जातं तुम्हाला. परंतु हा पाण्याचा थ्रिल बघा कसा आहे. जा ना तू बोटीतली ती मशिनरी पटकन दाखवून ये ना, पटकन असंच घेऊन जा पळत. आणि अशा प्रकारे तुम्ही आता ती मशिनरी देखील पाहिलेली आहे की मोठी मशिनरी, तिचा आवाज, त्या आवाजाने मी जे काय बोलतो ते कदाचित तुम्हाला तेवढ्या फ्रिक्वेन्सीने तुम्हाला ऐकायला येईल का नाही सांगता येत नाही, परंतु खूप छान वाटते. रात्रीचं हे चांगलं वातावरण आहे. तुम्ही पण नक्कीच या तवसा फेरी बोटला. आणि आल्यानंतर जो जयगडला जाणारा जो प्रवास आहे साधारणपणे 15 मिनिटाचा जो प्रवास आहे तो प्रवास तुम्ही पण अनुभवा. आता इथेच थांबतो. आता मी ह्याच गाडीमध्ये बसणार आहे. आपल्या गाडीचं जरा हे पण दाखव, व्हिडिओ दाखव ना. आता आम्हाला उतरायचं ते छोटंसं जे आहे ते पुढं म्हणजे जो स्टॉप आलेला आहे त्या स्टॉप आलेला असल्यामुळं मित्रांनो मी इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.